बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी राजकीय वर्तुळातून आहे। नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्रमात पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंचा विसर पडल्याचं पाहायला मिळालं। मनपा कार्यक्रम पत्रिकेतून शिंदेंचं नावच गायब होतं। एकनाथ शिंदे गणेश नाईक यांच्यातील कलगीतुरा आता पुन्हा रंगणार असल्याची चर्चा आहे। शिंदेंचं नाव वगळल्यानं नरेश म्हस्केंकडून नाराजी व्यक्त होते। या संदर्भात खासदार नरेश म्हस्के यांच्यासोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी। पाहूया। ज्या पद्धतीने जर नवी मुंबईचा कारभार अशा पद्धतीने सुरू असेल तर चुकीचं आहे। ठाणे महानगरपालिकेमध्ये शिवसेनेची आणि भाजप पण शिवसेनेची एक हाती सत्ता आहे। यापूर्वी सुद्धा शिवसेनेची एक हाती सत्ता होती युतीशिवाय, आता युती आहे। आता या ठिकाणी अशा पद्धती जर पत्रिका मी अजून पाहिली नाही तर शिवसैनिकचे नगरसेवक शिवसेने स्टाईलने त्याला उत्तर देत। तर नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्रमात शिंदेंचा विसर पडल्याचं पाहायला मिळाले। यावरून शिवसैनिकांकडून आता मनपा विरोधात निषेध व्यक्त होतोय। पत्रिकेत नाव का टाकलं गेलं नाही असा सवाल आता शिवसैनिकांनी मनपाला विचारला। पुढच्या आणखी एक महत्त्वाच्या बातमीकडे। शर्मिला ठाकरेंनी पक्षफुटीवर आणि ऑपरेशन टायगरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे। दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपनं स्वतःची मुलं मोठी करावी अशा शब्दात पक्षफुटीवर शर्मिला ठाकरेंनी वक्तव्य केलंय। दुसरे पक्ष फोडेल त्यापेक्षा तुम्ही तुमची मुलं मोठी करा ना। दुसऱ्यांची मुलं चोरण्यापेक्षा भारतीय जनता पक्ष, RSS, विश्व हिंदू परिषद याच्यात काम करणारी खूप चांगली मुलं आहेत होती। कुठे ती आता? त्यांनी काय फक्त 17च्याच उतरायचे का दुसऱ्यांच्या आतापर्यंत? इथे ममता बॅनर्जीचा पक्ष फोडला, इथे उद्धवचा फोडला, शरद पवार साहेबांचा फोडला। त्याच्यापेक्षा तुम्ही आता आम्ही पक्ष फोडला ना, आम्ही आमची नवीन मुलं निर्माण करतो। अरे तुम्ही तेवढं तर दाखवा, कराव। चांगली मुलं खूप असतात काम करणारी, त्यांना मोठं करा तुम्ही, त्यांना तेवढंच। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।